शिवसकाळ मित्रांनो, तर आज मी आलो आहे किल्ले शिवनेरीवर। आज माझा वाढदिवस आहे आणि माझ्या प्रकट दिनी मी शिवरायांच्या चरणी आलो आहे। शिवछत्रपतींचा जिथे जन्म झाला होता त्या शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे आणि याच्यापेक्षा भारी दिवस, हा भारी क्षण मी कुठेही घालवू नाही शकत। तर चला, माझ्या वाढदिवसा दिवशी शिवनेरी किल्ला गाठायचं ठरवलं। शिवजन्मभूमी जुन्नरच्या दिशेने निघालो। पहाटे 4ला गाडीने निघालो। मध्येच माळशेज घाट लागला। इतके सुंदर दृश्य जणू सांगत होते मॉन्सून बिगिन्स। 7 वाजता शिवनेरीच्या पायथ्याशी पोहोचलो। आनंद गगनात मावेनासा झाला। गडावर धुक्याची चादर पसरली होती। थंड हवा, रिमझिम पावसाने तर मजाच आणली। स्वराज्याचा महामेरू, बहुत जनांशी आधारू बाळ शिवबाचा जन्म याच किल्ल्यावर झाला आणि दक्कनचे पठार पवित्र। जुलमी अंधारात राजमाता जिजाऊने शिवाई देवीला नवस मागितला आणि मराठ्यांचा पोशिंदा जन्माला आला। जिजाऊंनी शिवाई देवीच्या नावाहूनच बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले। शिवाई देवीचे मंदिर शिवनेरी किल्ल्यावर आहे। एक पाऊलवाट किल्ल्याकडे तर दुसरी मंदिराकडे जाते। मंदिराचे कोरीव काम गुफेमध्ये दगडांवर केले आहे। मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे। जीर्णोद्धार पेशवांनी केला आहे। तसेच मंदिरात जिजाऊ व बाळ शिवबाचीही मूर्ती आहे। मंदिराबाहेर धुक्याने झाकलेला डोंगर एक इतिहास सांगून जातो। हा आभळवाट। शिवजन्मभूमी जुन्नर शिवनेरी किल्ल्याचे 2 मुख्य वैशिष्ट्ये आहेत। इतर बालेकिल्ले सर करताना तुम्हाला 3 किंवा 4 दरवाजे गडांचे संरक्षण करताना दिसतात, पण शिवनेरीस मुख्य 7 दरवाजे आहेत। किल्ले चढताना पहिला महादरवाजा, जो पेशवेकालीन बनवला असून भक्कम आहे। मग गणेश, मेने, पीर दरवाजा। सर्वात महत्त्वाचा भारदस्त हत्ती दरवाजा, हत्तीच्या सोंडेच्या आकाराचा असल्याने हत्ती दरवाजा। पुनर्बांधकाम करून शिवनेरीचे संरक्षण मजबूत करण्यास शहाजीराजे भोसलेंनी नवीन नाव दिलेले आहे कुलूप दरवाजा। जुन्नरचा शिवनेरी किल्ला सर करताना दर्शन घेण्याचे मुख्य ठिकाण असे कुलूप व हत्ती दरवाजा। कुलूप दरवाजा सुरक्षितेकरिता बांधला। शिवाई देवीचे मंदिर, जिथे बाळ शिवबा व जिजाऊंची मूर्ती आहे। नंतर गंगा जमुना, पाण्याचे टाकं। गड चढल्यावर शिवकुंजचा एक वाडा, जिथे जिजाऊंनी शिवबावर संस्कार केले। मग तो वाडा, जिथे बाळ शिवबा जन्माला आला व दख्खनचे पठार पवित्र झाले। सर्वात शेवटी कडेलोट पॉइंट, जिथून शिक्षा देऊन गद्दारांना खाली ढकलले जात। आणि मगच गड आमच्यासाठी मंदिरासमानच आहे, कारण इथे तेजस्वी ओजस्वी स्वराज्याचा महामेरू जन्माला आला होता। शिवनेरी किल्ला धुक्याच्या चादराने ओंजळ भरून आमचे स्वागत करत होते। सह्याद्रीच्या रांगेत दडलेला हा शिवनेरी किल्ला नाणेघाटवर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याकरिता महत्त्वाचा होता। असेच व्हिडिओज पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा। लास्टला जुन्नर स्पेशल मिसळाचे आनंद घ्या आणि मला फॉलो करा। शिवनेरी किल्ला चढताना इट इज वन ऑफ द इझिएस्ट ट्रेक। तुम्ही माळशेज घाट जसे उतरता तिथूनच तुम्हाला अर्धा किंवा पाऊण तासात तुम्ही जुन्नर शहर गाठता आणि मग तिथून 2 किलोमीटर म्हणजे फक्त 15 मिनिटात तुम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोचता। तिथून तुम्ही चहा नाश्ता करून किल्ला सर करण्यास सुरू करू शकता। किल्ला सर करण्यास 200 ते 300 पायऱ्या आहेत। तिथले बांधकाम अगदी भक्कम आहे, तसेच पायऱ्यासुद्धा उत्तमरित्याने मेंटेन केलेल्या आहेत। मंदिरात सगळ्यात पहिले तुम्ही शिवाई देवीचे दर्शन घ्यावे। त्यानंतर धुक्याने पसरलेला हा शिवनेरी गड खूप सुंदर आहे पाहण्यास। हत्ती दरवाजे दर्शन घ्यावे, हत्तीच्या नेड्याच्या असल्यामुळे। त्यानंतर तुम्ही 7 दरवाजे ओलांडल्यानंतर तुम्ही गड किल्ला म्हणजे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचता।